नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे स्कॉलरशिप एक्झाम झाली आहे 9 तारखेला, ठीक आहे. त्याचे सगळे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो आहे, ठीक आहे. आता त्याच्यातलं आपलं हे पेपर 2 तर पूर्ण झाला आहे. पेपर 1मधलं इंग्लिश लँग्वेज जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे, ठीक आहे. आता आपण काय करूया, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन सॉल्व करूया, ठीक आहे. पेपर 1 मॅथमॅटिक्स सॉल्व करूया आपण, ठीक आहे. हे बघा, फेब्रुवारी 25चा पेपर आहे. चल बघूया आपण 26पासून, है ना. मॅथमॅटिक्सचे जे क्वेश्चन आहे ते 26 नंबरपासून सुरू होतात. तर पहिला बघूया 26 नंबरचा क्वेश्चन. ते बघा, आपल्याला काय करायचं आहे, 23 kg 500 ग्रॅम प्लस 21 kg 750 ग्रॅम, है ना. तर 23 kg 500 ग्रॅम प्लस 21 kg 750 ग्रॅम, हे दोघांची टोटल करायची. आता आपल्याला बघा, इथे काय 0 + 0 0, 0 + 5 5, 5 + 7 12, 1 कॅरी ओव्हर झाले, है ना. 3 + 1 4 + 1 5 आणि 2 + 2 4, 45 kg 250 ग्रॅम. याच्यातलं कुठलं ऑप्शन येते बघा, 45 kg 250 ग्रॅम फर्स्ट ऑप्शनच येते बघा, ठीक आहे. चला दुसरं बघा, इथे काय करायचं आपल्याला, 8,99,999, 8,99,999 याच्यामध्ये 1001 ॲड करायचं आहे, ठीक आहे. याला प्लस करायचं आहे. तर किती येते बघा, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर झाले, 9 + 1 10 0, 9 + 1 10 0, इथं 1 कॅरी ओव्हर होतात, 9 + 1 10 + 1 11, परत 1 कॅरी ओव्हर होतात, तर हे होतात 90. म्हणजे 901 आणि 000, 901 000, हे बघा थर्ड नंबरचा ॲन्सर येतो याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अरेंज द गिवन फ्रॅक्शन इन द डिसेंडिंग ऑर्डर. नाव व्हॉट इज द ॲडिशन ऑफ द मिडल अँड द फर्स्ट, है ना, अँड द फर्स्ट फ्रॅक्शन इन दिस ऑर्डर. याला आपल्याला सगळ्यात पहिले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले मोठा येईल. मोठा कुठला याच्यामध्ये 9/4 आहे. त्याच्यापेक्षा छोटा कुठला आहे, 7/4 आहे. त्याच्यापेक्षा छोटा कुठला येतो आहे, 5/4. त्याच्यानंतर 3/4 आणि सगळ्यात लास्टमध्ये येणार 1/4. तर इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला की मिडल अँड फर्स्ट फ्रॅक्शन कुठला आहे, 9/4, आणि मिडलचा कुठला आहे, 5/4. या दोघांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. तर 9/4 प्लस 5/4 याचं जर ॲडिशन केलं तर हे ते बघा 14/4, है. 9 + 5 14 येतात. तर याला जर आपण याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढलं तर 2 7s are 14, 2 2s are 4. तर 7/2 याचं करेक्ट ॲन्सर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. शेखर परचेस्ड ½ kg ऑफ टोमॅटो ॲट द रेट ₹45 kg, है ना. हे क्वेश्चन पूर्ण रीड करत नाही आपण, बघा सरळ याचं सॉल्व करूया, ठीक आहे. आपला वेळ जातो त्याच्यामध्ये रीड करण्यामध्ये. तर टोमॅटो घ्यायला त्याला ½ kg टोमॅटो घेतले. रेट काय होता, 45 kg, ₹45 पर kg, है ना. एका किलोला ₹45. तर ½ kgला किती येणार, ½ kgला येणार 22.50, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, अनियन घेतले त्यांनी, किती 1.5 kg घेतले, ₹30 पर kgच्या हिशोबाने. तर 1.5चे किती होणार आहे, ₹45, है ना. 30 + 15 ₹45 होणार. त्याच्यानंतर लेडीज फिंगर घेतल्या, भेंड्या घेतल्या त्यांनी, आहे की नाही. किती घेतल्या आहे, 1¼ किलोग्राम. 1¼ म्हणजे है ना 1 किलो 1 kg 250 ग्रॅम, आहे ना. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ती ₹70च्या होतात, ठीक आहे. ₹70. ह्या सगळ्यांची टोटल जर केली आपण, ठीक आहे, तर येते बघा 5 2 7 6 7, आहे ना, 2 4 6 आणि 7 13, 137. याचा ॲन्सर येतं ॲन्सर नंबर 4. हे बघा, हे जे आले ना 22.5 कुठून आले, हे ½ kg टोमॅटो ₹45 पर kgच्या हिशोबाने याचे 22.5 होतात, है ना. 1.5 kg जे 45 आहे ना, ₹30चे, ½ kg किती होणार, 15 आणि 30 45, ठीक आहे. असंच आपलं जर याचं बघितलं ₹56 आहे, है ना. तर याचं जे आपण
पाव किलो 250 ग्रॅम किती होणार? जर 56 kg असेल तर हाफचे हाफ आहे ना, ठीक आहे ना, त्याचे हाफचे हाफ होतात 14 रुपये. तर 14 रुपयाचं याच्यामध्ये ॲड केलं तर हे 70 होतात, ठीक आहे ना. तर हे 70 ह्या तिघांची टोटल जर केली आपली तर 137.5 होते, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. वैकेशन ऑफ 32 days फॉर द स्कूल है ना, started on Monday 2nd May है ना, on which day will the स्कूल रिओपन आफ्टर द हॉलिडे. 32 दिवसाची सुट्टी आहे, ठीक आहे ना. तर आता 2 मेपासून 31 मेपर्यंत किती दिवस होतील? 2 मेपासून जर 31 मेपर्यंत आपण काउंट केले तर 30 दिवस होतात. त्याच्यानंतर अजून 2 दिवस म्हणजे 1 आणि 2 जून आहे ना. 31 मेनंतर काय होणार? 1 जून, त्याच्यानंतर दुसरा दिवस होणार 2 जून, म्हणजे 2 जूनला तुमचं स्कूल रिओपन होणार, ठीक आहे ना, 32 दिवसानंतर. तर एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर ओपन होणार. तर 32वाच दिवस जो येतो आहे तो पण 2 जूनला येतो आहे. तर तुम्हाला माहिती आहे 2 जून 2022. तर आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये जर आपल्याला ज्या दिवशी जसं 2 मेला जर मंडे असेल तर 2 जूनला कुठला डे असणार आहे? मंडे 31 डेजचा आहे. तर आपल्याला 3 दिवस पुढे जावं लागेल. तर मंडेनंतर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. त्याचा आन्सर येतो आहे थर्सडे. थर्सडेला रिओपन होणार आहे. चला नेक्स्ट बघूया. राहुल सोल्ड द मोटर बाईक ॲट ₹64,250 विच ही हॅड परचेस्ड ॲट 58,500. तर हाऊ मच प्रॉफिट और लॉस डिड ही गेन इन द ट्रेड. तर त्यांनी काय केलं होतं, जी बाईक आहे ती कितीला, मोटर बाईक कितीला सेल केली त्यांनी? 64,250. आणि परचेस कितीला केली होती? 58,500ला. तर याच्या दोघांचा डिफरन्स बघा किती येते, है ना. 12 - 5 7, हे 3 झाले. 13 - 8 5 है ना, आणि हे 5 होणार. 5 - 5 0. तर 5750चा त्याला प्रॉफिट होणार. तर प्रॉफिट ऑफ ₹5750 याचा आन्सर येतो आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा. इथे एक क्युबाईडमध्ये सरफेस आणि एजेस विचारलेले आहेत, ठीक आहे. तर सरफेस जे असतं ते 6 असतात आणि एजेस जे 12 असतात. त्याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 1, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे एक ट्रायंगल दिलेलं आहे. याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहे हे आपल्याला काउंट करायचे आहे. तर माझ्या मते तर याच्यामध्ये 9 ट्रायंगल्स आहे, ठीक आहे ना. तर होऊ शकते याच्यामध्ये काही मिस्टेक होऊ शकतात. माझ्या हिशोबाने तर 9 येतात आहे. हे बघा माझ्या हिशोबाने हे पहिलं एक ट्रायंगल, हे वालं ट्रायंगल आहे. दुसरं हे आहे, ठीक आहे. तिसरं हे मोठं ट्रायंगल. हे 3 झाले. त्याच्यानंतर बघा हा एक 4 हा दिसतो ना, हा एक 4 झाला, ठीक आहे. हा एक छोटावाला 5, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 6, ठीक आहे. 6 झाले. आणि हे जे बाकीचे जे दिसतात हे 6 ट्रायंगल हे झाले. आणि इथे बघा हे हा वाला एक जो दिसतो हा मोठा 6 नंतर एक 7 है ना. इकडचा हे हा वाला 8 आणि सगळ्यात मोठा बाहेरचा जो आहे तो एक 9. तर अशा माझ्या मते याचं 9 आन्सर यायला पाहिजे. पण होऊ शकते की हे चुकू शकते याच्यामध्ये. बघूया आपण कन्फर्म जेव्हा आन्सर आलं ना तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार की एक्झॅक्टली किती आहे. चला नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन 3,500 ॲट द रेट 8% पर एनम फॉर 2 years. तर तुम्हाला याचा फॉर्म्युला माहितीच आहे सिम्पल इंटरेस्टचा. सरळ 3,500 इंटू 8 इंटू 2 डिवायडेड बाय 100. 2 0 कॅन्सल होणार, ठीक आहे. आणि इथे बघा 35 2 70, 70 इंटू 8 केले तर 560. तर ₹560 याचा आन्सर येतो आहे. चला नेक्स्ट. इथे बघा इथं आपल्याला स्केल दिलेला आहे. हे आपलं याला पिक्टोग्राफ म्हणतो ना आपण, है ना. पिक्टोग्राफवरून आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. इथे बघा एक जो ट्रायंगल आहे त्याचं = 4 बर्ड्स आहे, है ना. तर इथे बघा किती आहे पॅरट 1 2 3 4 5 6 7. तर इथे किती येणार आहे 28 पॅरट येणार आहे. इथे किती आहे 4. तर 4 4 16 पिकॉक येणार आहे. ईगल किती आहे 6 आहे. तर 6 4 24 है ना. 24 ईगल येणार आहे. आणि टेलर बर्ड किती येणार आहे 12.
बस आता याच्यावरून आपल्याला हे क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे आहे. तर बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ पॅरट्स मोर दॅन द नंबर ऑफ टेलर बर्ड. आता पॅरट्स किती आहे टोटल 28 आहे है ना, आणि टेलर बर्ड किती आहे 12 आहे. ते किती जास्त आहे पॅरट्स, त्याच्यातून मायनस करायचे. 8 - 2 6 आणि 2 - 1 1 16. त्याचा आन्सर काय येतो, थर्ड आन्सर येतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट पेजवर जायचं आहे. इथे बघा व्हॉट इज द पर्सेंट ऑफ पिकॉक्स ॲज कम्पेअर टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. याच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ बर्ड्स जे आहेत ना ते 80 आहे. सगळ्यांची जर आपण टोटल केली तर 80 आहे. ठीक आहे. आणि जे पिकॉक आहे ते 16 आहे. ठीक आहे ना. तर 80चं जर 20% आपण केलं, 80चं 20% केलं तर 16 येतं आहे. ठीक आहे ना, इज इक्वल टू 16 म्हणजे 20% आहे. पिकॉक जे आहे 20% आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, the perimeter of a rectangle is 38 centimeter and length is 12 centimeter. What is the area of that rectangle? तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला पॅरिमीटर दिलेलं आहे. तर पॅरिमीटरवरून आपल्याला काय काढावं लागेल, पॅरिमीटर इज इक्वल टू काय असते 2 × लेंथ प्लस ब्रेथ है ना, 2 × लेंथ प्लस ब्रेथ. आता इथं लेंथ आपल्याला दिलेली आहे, लेंथ किती दिलेली आहे 12 मीटर दिलेली आहे, 12 सेंटीमीटर प्लस ब्रेथ आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं आपण तर हे बघा 24 + 2b इज इक्वल टू 38 येतं आहे. आणि 2b इज इक्वल टू काय येऊन जाणार मग 38 - 24. ठीक आहे. हे किती येते बघा 8 - 4 गेले तर 4 हे 14. म्हणून बी म्हणजे बी इज इक्वल टू काय होणार, हे जे 2 आहे ना त्याच्या खाली जाणार, डिवाईड होणार आहे. तर बी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर येणार. आता आपल्याला काय काढायचं, एरिया काढायचा. तर एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. तर एरिया किती येणार याचा, लेंथ किती आहे त्याची 12 सेंटीमीटर आहे आणि ब्रेथ आपण काढली आहे 7 सेंटीमीटर. तर 12 × 7 12 × 7 म्हणजे 84 स्क्वेअर मीटर. म्हणजे आपला आन्सर नंबर 4 येतो आहे. ठीक आहे. थांबा हे तुम्हाला त्याच्यावरच मी सगळं लिहून टाकलं आहे. आन्सर नंबर 4 येतो आहे त्याचा. ठीक आहे. $37चा आहे आन्सर नंबर 4. चला नेक्स्ट बघा. इथे एकदम अगदी सोपं आहे बघा. हे एमच्या जागी इथं काय करायचं, व्हॅल्यू ठेवायची आहे 4. त्याच्यानंतर काय आहे इंटू, त्याच्यानंतर काय एनच्या जागी ठेवायचं आहे 2 है ना, परत काय प्लस, परत एमच्या जागी 4 आणि डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आता बॉडमास रूल सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात पहिले आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. तर हे पुढे याला सॉल्व केलं तर कसं होणार आहे 4 × 2 + 4 डिवाइड बाय 2 किती येतं आहे 2 आणि 4 × 2 8 8 प्लस हे 2 इज इक्वल टू किती येतं आहे 10. याचा आन्सर येतो आहे सेकंड नंबरचा. ठीक आहे. ओके. नंतर बघा 39मध्ये जॉन हॅड 2 रिम पेपर्स आउट ऑफ विच ही यूज्ड 40 डझन पेपर्स फॉर प्रिंटिंग अँड स्पॉइल्ड 2 क्वायर्स ऑफ पेपर्स व्हाईल प्रिंटिंग. हाऊ मेनी पेपर्स आर लेफ्ट. आता बघा रिम म्हणजे किती होतात 480 पेपर्स होतात. ठीक आहे. तर 2 रिम पेपर होते 480 पेपर है ना म्हणजे सॉरी 2 रिम म्हणजे किती झाले ते 960 पेपर्स झाले टोटल. ठीक आहे ना. 2 रिम म्हणजे झाले 960 पेपर. त्याच्यानंतर त्याच्यातले 40 डझन म्हणजे किती होणार है ना, डझन म्हणजे 12 × 40 म्हणजे किती झालं 480. म्हणजे ते जवळपास 1 रिमच झालं आहे. त्याच्यातलं 1 रिम 2 रिममधून 1 रिम त्यांनी काय केलं प्रिंटिंगसाठी वापरून घेतलं. 480 पेपर्स आता त्याच्याकडे आहे. त्याच्यातले 2 क्वायर पेपर जे आहे ते स्पॉइल झालेले आहेत. ठीक आहे ना. तर 2 क्वायर म्हणजे किती होतात 2 क्वायर म्हणजे येतात बघा 48 पेपर. 2 क्वायर म्हणजे 48 पेपर. कारण एक क्वायर म्हणजे असते 2 डझन है ना, म्हणजे 24 पेपर. मग 2 क्वायर म्हणजे है ना 24 × 2 म्हणजे 48 पेपर है ना, 24 × 2 48 पेपर. तर 2 क्वायर पेपर त्याचे वेस्ट झाले, स्पॉइल झाले है ना, खराब झाले असेल है ना प्रिंटिंग करताना. तर उरले आता किती मायनस केल्यावर हे बघा 10 - 8 2 झाले है ना. तर 7 - 4 3 आणि हे 432 पेपर त्याच्याकडे उरले. पण आता आपल्याला काय द्यायचं आहे 432 म्हणजे इथे डझनमध्ये दिलेलं आहे. 2 वेळेस डझनमध्ये दिला आहे, 1 क्वायरमध्ये दिला आहे, ग्रॉसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे ना. त्याचं आपण आता एकदा डझनमध्ये काढूया बघा किती होते 432 डिवायडेड बाय 12 करावं लागेल है ना. 432 डिवाइड बाय 12
हे केलं तर किती येते बघा, 12 3 are 36. याच्यातून 36 मायनस केले तर 13 मायनस 6 केले तर 7 आणि हे आणि परत हे 2 आला, 12 6 are 72. म्हणजे हे 36 डझन आले. आता इथं 38 दिलेलं आहे, इथं 39 दिलेलं आहे, तर हे तर 2 डझन तर नाहीच आहे. हे 20 क्वायर्स दिलेले आहे. आता एका क्वायरमध्ये किती डझन म्हटलं आता 2 डझन आहे की नाही, तर मग हे झाले 40 डझन, म्हणजे हा पण नाही आहे. मग हे एका ग्रॉसमध्ये किती पेपर असतात, एका ग्रॉसमध्ये 12 डझन असतात. ठीक आहे ना. तर इथं बघा 36 आले आपल्याला, है ना, 36 डझन म्हणजे 3 ग्रॉस म्हणजे काय होते 36 डझन. त्याचा ॲन्सर जो येतो आहे 4th नंबरचा येतो, 3 ग्रॉस. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 40 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. 40 टेन्स इंटू 10 टेन्स आहे की नाही, सिम्पल आहे. 40 इंटू 10 400 येणार आणि हे टेन्स जसेच्या तसेच राहणार. त्याचा ॲन्सर नंबर आहे तो 1 येतो आहे. ठीक आहे ना. याच्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. ओके, एक मिनटं जरा. ओके, बरोबर आहे ना. चला नेक्स्ट बघा, ही फिगर दिलेली आहे. इथं बघा टोटल किती फिगरमध्ये किती पार्ट्स आहेत, 9 पार्ट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे ना. 9पैकी किती पार्टला त्यांनी शेड केलेलं आहे, 3 पार्टला. तर याचं किती होणार, 3 1 3 3 3 9 1/3 आन्सर येणार याचं. ठीक आहे. चला याच्यामध्ये बघा 42मध्ये इथे याचं जे ऑप्शन येतं आहे बघा, लास्टवाला ऑप्शन येतं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 15 प्लस हे वाला ऑप्शन आहे सर, 15 प्लस 6 है ना इंटू 8 मायनस 65 डिवायडेड बाय 5. आता याला सॉल्व करायचं. हे बघा सगळ्यात पहिले आपण डिव्हिजन करतो. तर 15 प्लस 6 इंटू 8 मायनस याला 65 डिवायडेड बाय 5 केलं तर किती येणार 13. ठीक आहे. आता बघा याला हे करायचं, 15 प्लस 6 8 जार 48 है ना मायनस 13. आता बघा 15 प्लस 48 किती होतात, 15 प्लस 48 केले तर बघा 3 है ना, 8 प्लस 5 3 आणि 4 प्लस 1 6 63 मायनस 13 म्हणजे किती येतात 50. म्हणजे याचा आन्सर जो आहे 4th नंबरचा बरोबर आहे. इथे जर आपण जे बॉक्समध्ये हे जे सायन्स ठेवले, पहिले प्लस मग मल्टिप्लिकेशन मग मायनस मग डिव्हिजन, तर याचा जो आन्सर आहे तो बरोबर करेक्ट 50 येतो आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे आन्सर नंबर 4. चला नेक्स्ट बघूया. 43 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, फाइंड द नंबर विच इज हाफ द 5 डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 6 3 0 7 अँड 4 ओनली वन्स. हे बघा जर असे नंबर दिलेले असेल तर आपण काय करत असतो की सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपल्याला जर तयार करायची असेल तर आपण कसं लिहितो याला की सगळ्यात पहिले 0 इज लेस देन किती येणार 3 इज लेस देन 4 इज लेस देन 6 आणि 6 इज लेस देन 7. म्हणजे इथून नंबर कुठली तयार होते 0 3 4 6 7. पण ही 6 डिजिट होणार नाही आहे, 5 डिजिट होणार नाही आहे है ना, कारण 0 पहिले जर आला तर 4च डिजिट होणार आहे. म्हणून आपण काय करतो याला हिची नंबर जर तयार करायची असेल तर पहिले 3ला लिहितो, मग 0 लिहितो, मग 4 6 आणि 7. ही 6 डिजिट नंबर 5 डिजिट नंबर तुमची तयार झाली आहे. ठीक आहे. पण आता इथं काय म्हटलं आहे, ही जी नंबर आपली तयार झाली आहे स्मॉलेस्ट नंबर 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर ही तयार झाली आहे. तर याच्यात यांनी काय म्हटलं इवन नंबर पाहिजे, पण त्यांना हे आपली ऑड नंबर आली आहे. आता याला इवन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 3 0 4 7 6 ही झाली आपली. आता हे जे नंबर्स दिलेले आहे आपण यांना यूज करून सगळ्यात स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आणि ती पण इवन हा ना, ही झाली. ॲक्च्युअल नंबर ही होते ऑड होते तिथे, तर त्याला आपण इवन करायला आपण फक्त 6 आणि 7ची जी जागा आहे ती रिप्लेस केली. ठीक आहे. आता याचा आपल्याला हाफ करायचं आहे म्हणतात है ना, याचा हाफ. त्याचा हाफ करायचं म्हटलं तर किती होणार बघा है ना, याला डिवायडेड बाय 2 करून द्यायचं. ठीक आहे ना. तर तुम्ही करून बघा 30,476. त्याचा जो आन्सर येतो आहे तो 4th येतो आहे ना, 15,236. ओके. चला नेक्स्ट आहे, आयुष परचेस्ड अ ट्रॅक्टर
फॉर रुपीज अ क्वार्टर लेस टू 4 लाख. एक मिनट. हा जो क्वेश्चन आहे 44 नंबरचा, याच्यामध्ये थोडंसं मला म्हणजे डाऊट आहे. कारण जर आपण इथं बघा, इथे तर ही गोष्ट तर क्लिअर आहे, रुपीज अ क्वार्टर लेस टू 4 लाख. 4 लाखमधून जर हां लॅकचे क्वार्टर म्हणजे 1,25,000, ठीक आहे ना. तर 4 लाखला 1,25,000 कमी म्हणजे 3,75,000 इथे बरोबर आहे. पण इथे जर आपण सेकंडचं दिलेलं आहे, अँड अ थ्रेशर फॉर रुपीज क्वार्टर मोर दॅन 65,000. आता 65,000चे क्वार्टर म्हणजे किती, म्हणजे आता ॲक्च्युली ही जी नंबर आहे ही 10,000च्या रेंजमध्ये आहे ना, है ना. 65 तर 65,000 म्हणजे आपण जर क्वार्टर जर पकडलं इथे तर 2,500 यायला पाहिजे. पण जर आपण 2,500 याच्यापेक्षा 2,500 जास्ती घेतो तर याचा ॲन्सर येत नाही आहे. ठीक आहे ना. मी करून बघितलं, मी म्हणून आत्ताच थोडं पॉज करून बघत होतो. तर याचं चुकीचा ॲन्सर येतो आहे, म्हणजे याच्यापैकी कुठलंच ॲन्सर येत नाही. तर त्यांनी काय केलं आहे, याच्यामध्ये 250 ॲड केलं आहे. फक्त 65,000मध्ये 250 ॲड केले है ना. हे तर चुकीचं आहे. म्हणजे 250 कसं पकडणार, क्वार्टर मोर दॅन 65,000. तर 65,000 आहे, तर 65,000चे क्वार्टर तुम्ही एकतर इथं लिहिलं ना रुपीज क्वार्टर टू 100, क्वार्टर टू 1000 असं तर लिहायला पाहिजे होतं ना. तर किंवा क्वार्टर टू 10,000 मोर दॅन 65 है ना. तर इथं तो कन्फ्युजन आहे. पण इथं आता आपण जसं आता याच्यामध्ये एक ॲन्सर जो आहे येतो आहे सेकंड नंबरचा. पण तो कसा येतो आहे की जर याच्यामध्ये आपण 65,000मध्ये जर 65,250 जर ॲड केले तर तो ॲन्सर येतो आहे बघा. 0 5 2 5 + 5 0, ठीक आहे. 7 + 6 13 है ना, +1 14चे 4 आणि हे परत 4 440,250. पण हा जो ॲन्सर याच्यामध्ये जो क्वेश्चनमध्ये मला काहीतरी डाऊट वाटत आहे. ठीक आहे, बघूया आपण याच्यात. माझ्या मते तर हे चुकीचं आहे ना. रुपीज क्वार्टर मोर दॅन 65,000चं म्हणजे 65,250 येणार नाही आहे. ठीक आहे ना. तरी बघूया आता याचा ॲन्सर, याचं सेकंड नंबर येतो आहे. चला नेक्स्ट बघू. 7/17 मायनस बॉक्स इज इक्वल टू 2/51. फाइंड द व्हॅल्यू ऑफ बॉक्स. बॉक्सच्या जागी आपल्याला आता इथं बघा, इथं डिनोमिनेटरमध्ये 51 यायला लागलं आहे. तर आपल्याला याच्यातली 51मधलीच कुठली तरी एक नंबर आपल्याला याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आपण कुठली नंबर घ्यायला पाहिजे इथं. हे बघा, जर आपण इथं किंवा असं करावं लागेल ना की हे बॉक्स जे आहे ना, हे बॉक्सला हे करायचं, ट्रान्झॅक्शन करून घ्यायचं याचं. तर बॉक्स इज इक्वल टू काय येणार माहिती आहे का. बॉक्स इज इक्वल टू येणार 7/17 प्लस 2/51. सॉरी 2/51. आता या दोघांना ॲड करा. ॲड करायचं असेल तर तुम्हाला आता दोघांचे डिनोमिनेटर सेम करायचे आहे. तर सेम करायला आपल्याला काय करावं लागेल, इथे 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना. 17 3 = 51. तर इथं जर 3नी मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 21 है ना. सॉरी हे प्लस नाही होतो, मायनस होणार ना, हे मायनस होणार. ठीक आहे ना. हे बॉक्सला आपण इकडं आणलं आहे. हे जे बॉक्स आहे ना, हा बॉक्स आपला इकडं आला आहे. तर हा मायनसचा प्लस होणार आणि इथे पण हे प्लस आहे, इकडं गेलं तर हे पण 7/17 मायनस 2/51 होणार. तिथे मायनस येणार आहे. ठीक आहे. तर इथे आपण जर याला जर आपल्याला आता 21 करायचं आहे, सॉरी 51 करायचं आहे, तर आपल्याला 3नी दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागेल. तर 7 3 = 21 आणि 17 3 = 51 मायनस 2/51. आता बघा 51 जे आहे कॉमन डिनोमिनेटर 51 आलं खाली आणि 21 - 2 केले तर येते 19. त्याचा ॲन्सर येतो आहे 19/51. फर्स्ट ॲन्सर येतो याचा. ठीक आहे. सई वॉक्स 5 राउंड्स टू अ स्क्वेअर गार्डन ऑफ लेंथ 112 मीटर एव्हरी डे. हाऊ मच डिस्टन्स डज शी वॉक एव्हरी डे. एकदम सिम्पल आहे. किती 112 मीटरचे 5 राऊंड करते ती. तर 112 गुणिले 5 केले तर हे किती होऊन जातात आपले ना. बघा 5 2 = 10, 5 1 = 5 + 1 6 आणि 5 1 = 5 560 मीटर. त्याचा ॲन्सर येतो आहे सेकंड नंबरचा. ठीक आहे. अ रेल्वे ट्रेन लेफ्ट सांगली ऑन मंडे ॲट 10:20. ठीक आहे. जर आता ते ट्रेन आहे ती 10:20ला निघाली आणि 2
2:15 2:15 म्हणजे 14:15 असं म्हणतो आपण. आणि याच्यातून आपल्याला 10:20 मायनस करायचे आहे. आता इथे बघा 15मधून 20 मायनस होत नाही. ठीक आहे, म्हणजे हे टोटल आपल्याला आता काय करायला लागलो आहे, आपण फक्त याच्यामध्ये किती हे डिफरन्स आहे, किती तासाचा हे काढायचं आपल्याला. तिथून आपण काय करू, 1 आवर इकडे है ना, 1 आवर बॉरो करूया आपण. तर किती होणार आहे, 13 आवर. आणि 60 मिनिट बॉरो केलं तर हे 75 मिनिट होणार आहे. इथं 10 मायनस 10.20 तर मायनस जर केलं आपण तर येते 3 आवर्स 55 मिनिट. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नेक्स्ट डेचे आवर्स किती होतात, एका दिवसाचे 24 तास होतात. तर 24 तास याच्यामध्ये ॲड करावं लागेल. तर 27 आवर्स 55 मिनिट्स एवढं टोटल याला वेळ लागणार ट्रेनला, कुठून, सांगलीवरून अमरावतीला जायला. ठीक आहे, त्याचा ॲन्सर येतो ॲन्सर नंबर 1. नेक्स्ट बघा आता इथे बघा 48 नंबरचा क्वेश्चन. P+4 is a odd number. What is the 7th consecutive even number after P+4? तर समजा एखादी ऑड नंबर असेल है ना, जसं की आता P+4 एक ऑड नंबर आहे. याच्यामध्ये जर आपण +1 केलं तर ती इवन नंबर होऊन जाते. ठीक आहे ना. तर याच्यानंतरची आता आपल्याला P+4 नंतरची, ठीक आहे, पहिली जी इवन नंबर आहे ती P+4+1 येणार. त्याच्यानंतर जी कॉन्झिक्युटिव्ह जी इवन नंबर आहे ती 2-2 नंबरनी वाढत असतात. इवन नंबरमध्ये जे असतात ना 2-2 नंबरचा डिफरन्स असतो. त्याच्या पुढची जी ही पहिली नंबर झाली. ठीक आहे, दुसरी नंबर काय होणार आहे, P+4+2नी वाढणार तर हे 3 होणार. ठीक आहे ना, तर दुसरी ही झाली. त्याच्यानंतर P+4+2नी वाढलं तर किती होते, 5 तिसरी. ठीक आहे, त्याच्यानंतर P+4+ है ना, हे येणार 2नी वाढणार म्हणजे 7 है ना, ही चौथी झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर P+4+ पाचवी किती येणार आहे, 2नी वाढेल हे अजून. ठीक आहे ना, तर ही पाचवी झाली. ठीक आहे, सहावी किती येणार, P+4+11 ही किती झाली, सहावी नंबर. आणि सातवी नंबर कुठली येणार, P+4+12. ठीक आहे, ही येणार सातवी आपली कॉन्झिक्युटिव्ह. म्हणजे P+4च्या नंतरची ही पहिली इवन नंबर आहे, ही दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी, पाचवी, सहावी, सातवी कॉन्झिक्युटिव्ह नंबर ना, 7th कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपल्याला काढायची आहे. तर P+4+2नी वाढते ना, हे 13 है ना, P+4+11 नंतर 13. तर किती येते बघा, याला जर आपण सॉल्व केलं तर P+17 काय येते, P+17. त्याचा ॲन्सर कुठला येतो आहे, ॲन्सर नंबर 3 येतो आहे. ओके, चला नेक्स्ट बघू. आता इथे बघा, when a cupboard is sold at ₹5,650 some loss is occurred है ना. तर एक कबर्ड आहे, त्याला आपल्याला जर विकलं, किती 5,650ला विकलं तर एक लॉस होत असतो. इक्वल अमाऊंट ऑफ प्रॉफिट इज गेन्ड इफ द कबर्ड इज सोल्ड ॲट ₹8,350. देन व्हॉट इज द कॉस्ट प्राईस ऑफ द कबोर्ड. तर याच्यामध्ये जर त्याच कबर्डला जर 8,350ला विकलं तर जो प्रॉफिट होतो ना, तो जेवढा लॉस आहे तेवढाच प्रॉफिट होत असतो. तर कबर्डची कॉस्ट प्राईस किती आहे हे काढायचं आहे. तर आपल्याला आपण काय करून घेऊ, कबर्डची कॉस्ट प्राईस आपली एक्स मानून घ्यायची. आपल्याला माहिती नाही ना, तर आपण एक्स मानून घ्यायची. तर लॉस जो आहे ना, पहिले लॉसचं बघायचं की लॉस इज इक्वल टू काय असतं, असे कॉस्ट प्राईस मायनस, तर कॉस्ट प्राईस आपली आहे एक्स मायनस 5,650 हे झालं लॉस. त्याच्यानंतर जर ह्याच कबर्डला तुम्ही जर 8,350ला विकलं तर प्रॉफिट होतो आहे. तर प्रॉफिट किती होतो आहे, आता प्रॉफिट इज इक्वल टू काय होत असते, सेल प्राईस आहे ना 8,350 मायनस कॉस्ट प्राईस. आपण कॉस्ट प्राईस किती पकडली आहे, एक्स. आता क्वेश्चनमध्ये दिल्यानुसार लॉस आणि प्रॉफिट दोन्ही एकसारखे आहेत, म्हणजे ह्या दोन्ही अमाऊंट ज्या आहेत हे एकसारखे आहेत. याचा अर्थ काय आहे की 8,350 इज मायनस एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 5,650 ह्या दोन्ही अमाऊंट बरोबर आहे. आता याच्यातून आपण जर एक्सची व्हॅल्यू आपण काढली तर आपल्याला कॉस्ट प्राईस मिळून जाईल. तर याला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, ह्या एक्सला इकडे घेऊन जायचं, हे मायनसचा प्लस होणार
आणि ही नंबर इकडे घ्यायची, हे मायनसची प्लस होणार. तर म्हणजे इथं किती होणार बघा, एक्स प्लस एक्स 2x होणार आणि हे होणार बघा 8350 प्लस 5650. या दोघांना जर ॲड केलं आपण तर किती येते बघा, 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. ठीक आहे. 7 + 3 10, परत 1 कॅरी ओव्हर झालं. 8 + 5 13 + 1 14. 2x = 14,000 आलं. मग x = किती येणार, 7,000. म्हणजे x काय आलं आपलं, कॉस्ट प्राईस किती आली आहे, 7,000. त्याचा आन्सर येतो आहे 4th. ठीक आहे. चला नेक्स्ट आता 50 नंबरचा. हाऊ मेनी 500 रुपीज नोट विल यू गेट when you give 40 notes of 200 रुपीज. 40 नोट 200 रुपीजचे 40 नोट म्हणजे किती होणार बघा, 8,000 आहे की नाही. आता याच्यामध्ये जर आपल्याला 500चे किती नोट मिळतील याच्यामध्ये 8,000मध्ये, तर डिवायडेड बाय 500 करून बघा. हे 2 0 2 0 गेले, 80 डिवाईड होते 5नी 16 टाईम. त्याचा आन्सर काय येतो आहे, 16. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 50 क्वेश्चन आता सध्या झाले आहे. ठीक आहे. आपण आता पुढचे जे 50 क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये करूया. म्हणजे 25 क्वेश्चन झाले टोटल. 26 पासून 50पर्यंत 25 क्वेश्चन झाले. पुढचे 25 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ठीक आहे. नाही तर एकच व्हिडिओ फार लांब होऊन जाईल. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.